नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र किशोर थोरात आणि आपण बघता आहात पोल्ट्री मेडीज. मित्रांनो, गेल्या बऱ्याचशा वर्षांपासून मी पोल्ट्री फार्मिंग करत आहे आणि पोल्ट्री फार्मिंग करत असताना मला असं आढळलं की काही कॉमन प्रॉब्लेम आपल्याकडे येतात, म्हणजे काही कॉमन डिसीजेस वगैरे आपल्याकडे येतात आणि जर मेडिसिन आपल्याकडे अवेलेबल नसलं तर आपलं बऱ्याचशा प्रमाणात नुकसान होतं. म्हणूनच मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय अशा 10 औषधांची यादी. ती तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. तुम्ही लेअर पोल्ट्री फार्मिंग करत असाल, बॉयलर पोल्ट्री फार्मिंग करत असाल किंवा देसी पोल्ट्री फार्मिंग करत असाल, सगळ्यांसाठी ही 10 औषधांची लिस्ट खूप महत्त्वाची आहे आणि व्हिडिओ संपल्या या 10 औषधांची ऑर्डर देऊन टाका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नंबर 1चं आणि सगळ्यात महत्त्वाचं औषध म्हणजे वॉटर सॅनिटायझर. मित्रांनो, बरेच जण ह्या चुका करतात. नवीन पोल्ट्री टाकली, वॉटर सॅनिटायझर आपण नवीन वापरायचं, नंतर वॉटर सॅनिटायझर न वापरता चालवायचं, एक बॅच निघून जाते आणि दुसऱ्या बॅचमध्ये एखादा डिसीज आउटब्रेक इतका स्ट्रॉंग येतो की पूर्णच्या पूर्ण फ्लॉक बसतो. म्हणून मित्रांनो, वॉटर सॅनिटायझर रोज वापरा. रोजच्या पाण्यात टाकी भरली की पहिले वॉटर सॅनिटायझर टाका, कारण 90% जी डिसीजेस येतात ते डिसीजेस पाण्यातूनच येतात. म्हणून पाणी शुद्धीकरणाचं औषध खूप महत्त्वाचं आहे. वॉटर सॅनिटायझर एखाद्या चांगल्या ब्रँडचं वापरा आणि माझी शिफारस जर विचारत असाल तर मी गेल्या 5 वर्षांपासून व्हिरबॅक कंपनीचं ऑल क्लीन W हे वॉटर सॅनिटायझर वापरत आहे. नंबर 2चं औषध म्हणजे ॲम्प्रोलियम पावडर. ही पावडर आपण कॉक्सिडिओसिस नावाच्या आजाराचं प्रिव्हेन्शन म्हणून वापरतो किंवा जर कॉक्सिडिओसिस नावाचा आजार जर झाला असेल तर वापरतो. कॉक्सिडिओसिस या आजारामध्ये पक्ष्याला रक्ताची विष्ठा होते, त्यांना फार थकवा येतो, ते खाणं बंद करतात आणि त्यांची मॉर्टॅलिटी होते. 3रं महत्त्वाचं औषध म्हणजे मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट. ज्यावेळेस पक्ष्यांना थकवा येतो, ज्यावेळेस पक्षी स्ट्रेसमध्ये जातात, त्यावेळेस हे औषध खूप कारगर असतं. आणि मित्रांनो, ज्यावेळेस आपण अँटीबायोटिक देतो, त्या अँटीबायोटिकचा संपूर्ण कोर्स केल्यानंतर 2 दिवस मल्टीव्हिटॅमिन नक्की द्या. नंबर 4 म्हणजे एन्ड्रोफ्लॉक्सासिन. एन्ड्रोफ्लॉक्सासिन हे पोल्ट्री फार्ममध्ये खूपच महत्त्वाचं आणि प्रभावी असलेलं ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहे. याचा वापर बॅक्टेरियल इन्फेक्शनच्या उपचारासाठी होतो. विशेषतः जेव्हा पक्ष्यांमध्ये श्वसनाचे, आतड्याचे आणि युरिनरी ट्रॅकचे इन्फेक्शन होतात त्यावेळेस आपण हे वापरतो. आपण हे CRDमध्ये, साल्मोनेलामध्ये आणि इकोलायमध्ये अशा बऱ्याच डिसीजेसमध्ये वापरतो. मित्रांनो, एन्ड्रोफ्लॉक्सासिन हे लास्ट लाईन अँटीबायोटिक असल्यामुळे याचा वापर नेहमी टाळावा. त्याऐवजी जर तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापरायचं असेल तर तुम्ही दुसरं अँटीबायोटिक वापरू शकता. नंबर 5 म्हणजे कॅल्गोफॉस. कॅल्गोफॉस हे पोल्ट्री फार्मसाठी वापरलं जाणारं एक अतिशय उपयोगी कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन D3चं सप्लिमेंट आहे. याचा उपयोग पक्ष्यांच्या हाडांची मजबूती, अंड्यांची शेल क्वालिटी जर खराब झाली असेल तर ती सुधारण्यासाठी आणि शेवटच्या स्टेजमध्ये जे हड्डीची विकृती म्हणजे ऑस्टिओपोरोसिस होतो त्यावर मात करण्यासाठी आपण कॅल्गोफॉस वापरतो. आणि बॉयलर पक्ष्यांमध्ये जर पक्ष्यांचे पाय लंगडे होत असतील, त्यांचं बोन स्ट्रक्चर मजबूत बनवण्यासाठी आपण कॅल्गोफॉस हे औषध वापरतो. 6 नंबरचं महत्त्वाचं औषध म्हणजे डिवॉर्मर. मित्रांनो, पक्ष्यांच्या आतड्यामध्ये जे जंतू असतात ते मारण्याचं काम हे डिवॉर्मिंग करतं. आणि हे डिवॉर्मर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. अल्बेंडाझोल, फेमेंडाझोल, ॲव्हरमेक्टिन या प्रकारची औषधं आपण यामध्ये वापरू शकतो. आणि मुख्यतः राऊंडवर्म, टॅपवर्म, कॅपेलेरिया अशा प्रकारचे जे वर्म्स, जे जंतू असतात ते हे मारण्याचं काम करतात. मात्र मित्रांनो, डिवॉर्मिंग करताना प्रत्येक वेळेस वेगवेगळं औषध वापरा, म्हणजे सगळ्या प्रकारचे वर्म्स, जंतू असतात ते मरतील. 7वं महत्त्वाचं औषध म्हणजे हिपॅटोकेअर. मित्रांनो, हिपॅटोकेअर हे एक लिव्हर टॉनिक आहे, जे आपण लिव्हर मजबूत करण्यासाठी, लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी, जर पक्ष्यांना टॉक्सिटी झाली असेल ती टॉक्सिटी कमी करण्यासाठी आणि फीड इंटेक जर कमी झाला असेल तर तो वाढवण्यासाठी वापरतो. नंबर 8चं औषध म्हणजे टायलोसिन टायट्रेट पावडर. टायलोसिन टायट्रेट पावडर हे एक प्रकारचं अँटीबायोटिक पावडर आहे. तर हे पावडर आपण CRD डिसीजमध्ये, जर पक्ष्यांच्या डोळ्यातून पाणी येत असेल, पक्ष्यांना काही श्वसनाचे इन्फेक्शन असतील, फाऊल कोलेरा असेल किंवा मग एंट्रायटिसचा प्रॉब्लेम असेल, त्यात आपण हे पावडर वापरू शकतो. 9 नंबरचं औषध म्हणजे गट वेल प्रो. हे प्रोबायोटिक आणि ग्रोथ प्रमोटर आहे.
याने पक्ष्यांचे वजन वाढतात, गट हेल्थ चांगली राहते. जर पाण्यासारखी विष्ठा होत असेल तर ती सुद्धा याने थांबते. नंबर 10 आणि शेवटचं म्हणजे कोरसुलिन TH आणि ऑल्सलिन SW हे 2 डिसइन्फेक्टंट आपल्याकडे असायलाच हवे. मित्रांनो, महिन्यामधून एक वेळेस कोरसुलिन TH वापरा आणि एक वेळेस ऑल्सलिन SW वापरा. मित्रांनो, मी खात्रीशीरपणे सांगतो, हे जे व्हायरल डिसीज आउटब्रेक आपल्याकडे होतात याची संख्या फार कमी प्रमाणात होईल. मित्रांनो, ही होती त्या 10 इसेन्शियल औषधांची यादी जी आपल्या पोल्ट्री फार्मवर असायलाच हवी. मित्रांनो, मला विश्वास आहे ही 10 औषधं जर तुम्ही तुमच्याकडे ठेवली तर डिसीज रिलेटेडचा कोणताही प्रॉब्लेम तुमच्या फार्मवरती आला तर तुम्ही तो टॅकल करू शकता. आणि जर या औषधांबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका.